नमस्कार मित्रांनो, विन दोघातीलही तुटेना या मालिकेच्या आजच्या भागामध्ये अगदी मनपूर्वक मी तुमचं स्वागत करते। आजच्या भागामध्ये अंशुमन आता सुष्मिताचे कान भरत असतो आणि म्हणतो की बघितलंस का समर दादा, छोट्या छोट्या गोष्टीवरून मात्र माझे मागे लागत असतो आणि त्याला माहिती आहे की या प्रॉपर्टीचा एकटा वारसदार मी आहे, म्हणून तो मुद्दाम माझ्याशी काही ना काही वाद घालत असतो आणि त्यात म्हणजे तुझी ताई त्यामध्ये आगीत तेल ओतण्याचा प्रयत्न करत असते। सुष्मिता विचारते की जेजू तुमचा रागराग इतका का करतात? अंशुमन खोटं बोलतो। अंशुमन म्हणतो की कारण त्याला माहिती आहे राजवाड्यांचा खरा वारसदार मी आहे। जी कंपनी ही जे काही आहे ही प्रॉपर्टी हे सगळं काही माझ्या बाबांचं होतं। अंशुमन आता सुष्मिताची खोटं बोलतो। सुष्मिताच्या आता लगेच तोंडाला पाणी सुटतं। तिला असं वाटलं की आता हे सगळं आपल्या हक्काचं आहे आणि हे बघ समर दादाच्या वडिलांनी म्हणजे माझ्या काकांनी हे सगळं काही माझ्या बाबांकडून हिसकावून घेतलं आणि समर दादा त्यावर अगदी नागासारखा फणा टाकून बसलेला आहे। त्यामुळे मला मात्र त्यांचं सगळं काही ऐकून घ्यावं लागतं आणि समर दादाला सुद्धा मला आता काही हक्काने मागता येत नाही, त्यामुळे सगळं काही नमूनच घ्यावं लागतं। मला खरंच कोणी समजून घेत नाही। तू बायको आहे ना माझी आणि तू मला समजून घेणार नाही तर कोण घेणार? सुष्मिता भोळी असते। सुष्मिता लगेच आता यावर विश्वास ठेवते आणि हो हो करते आणि सुष्मिता सॉरी म्हणते, मी खरंच कधी कोणाला सांगणार नाही। तर लगेच अंशुमन तिला म्हणतो की तू माझ्यावर चिडू नकोस आणि कुणाला सांगू नकोस बरं का। सुष्मिता म्हणते की नाही, कारण ते आपल्यातील सिक्रेट आहे, मी कशाला सांगेल बरं। आणि हे बघ अगं, नवरा बायकोमध्ये छोटी छोटी भांडणं होत असतात, त्यामुळे जास्त लोड घ्यायचा नाही, ओके। म्हणून तो तिच्याशी इतका गोड वागतो आणि तिला मिठीत घेतो। सुष्मिता बावट असते। सुष्मिता लगेच विश्वास ठेवते आणि त्याच्या मिठीत येते। अंशुमन तिच्या कपाळाचा किस वगैरे घेऊन तिला परत खुश करतो आणि म्हणतो की चल आपली पूजा आहे, मी पूजाची तयारी करतो। तर सुष्मिता लगेच खुश होते आणि तेवढ्यात अंशुमन आतमध्ये जातो। तर सुष्मिता आता आणि तेव्हा तिच्या मोबाईलवर एक मेसेज येतो। तेव्हा ती मेसेज वाचते आणि तो मात्र मलिकाचा असतो, मॉम इन लॉचा मेसेज। कारण रूममध्ये तिने बोलवलेलं असतं की रूममध्ये लवकर ये। सुष्मिता आता खुश होत जायला निघते आणि तेवढ्यात तिच्यासमोर स्वानंदी येते। स्वानंदी विचारते की काय झालं अगं सुष्मिता, तू रडत का होतीस आणि अंशुमन तुला असा आतमध्ये का घेऊन आला, नक्की काय घडलं होतं? तेव्हाही आता सुष्मिता स्वानंदीला उलट उत्तर देते, तुला काय करायचं, आमच्यामध्ये आमची प्रायव्हसी आहे आणि सारखं सारखं तू माझ्या मागे मागे करत जाऊ नकोस, मला इरिटेट होतं आणि आमच्या रिलेशनशिपमध्ये तू आता अशी मध्यस्थी करू नकोस आणि हे बघ आता मी जाते पण माझ्या मागे मागे येऊ नको, असे बोलून आता ही सुष्मिता स्वानंदीला आणखीन टेन्शनमध्ये आणते। बिचारी स्वानंदी विचार करत बसते सुष्मिताच्या या वागण्याचा आणि आता ही सुष्मिता निघून जाते। तेव्हा लगेच आता सुष्मिता मलिकाकडे येते। मलिका वाटच पाहत असते। तर सुष्मिता म्हणते की काय झालं मॉमीला, तुम्ही मला मेसेज केला होता, बोलावलं ना? तर मलिका म्हणते की हो हो। सुष्मिता म्हणते की आपल्याला खाली जायचं नाही का, पूजा आहे ना? मलिका म्हणते की हो अगं जायचं आहे, पण त्या अगोदर मला तुला एक गोष्ट समजायची आहे। कारण आता मलिकाला सुष्मिताकडून आता म्हणजे स्वानंदीकडून आता ह्या सुष्मिताच्या म्हणजे मध्यस्थीने चाव्या मिळवायच्या असतात घरातील, त्यासाठी तिचं आता हे सुष्मिताचे गोड बोलणं सुरू असतं। सुष्मिता भोळी असते, तिला काही कळत नसतं आणि मलिका तिच्याशी आता गोड बोलत म्हणते की अगं तू पूर्ण तयारीने जाशील, नाहीतर कालच्यासारखं होईल। सुष्मिता विचारते की नक्की काय झालं आणि प्रेमाने तिचे गाल वगैरे धरते आणि म्हणते की सुष्मिता अगं तुला माहिती नाही, या घरातील माणसं एक नंबरची कपटी आहेत आणि त्यासाठी तुला खूप असे परीक्षा द्यावे लागतील। आणि बघ ना, ऐनवेळेस मात्र समरने स्वानंदीची बाजू घेतली आणि सगळं काही दोष तुझ्यावर टाकला। त्यावरती सुष्मिता म्हणते की हो ना, आय नो, मला त्या सगळ्या गोष्टीचं वाईट वाटलं आणि हे बघ अगं त्या स्वानंदीने हे सगळं काही मुद्दाम केलं। मुद्दाम तिने मात्र तुला छोटासा ड्रेस घालायला दिला, कारण आता सगळ्यांच्या समोर मात्र तुला तिने आता बदनाम करायचं होतं यासाठी। तेव्हा आता सुष्मिताचे कान भरण्याचा मात्र आता ही प्रयत्न करत असते। सुष्मिता म्हणते की हो ना, मी खरंच ते नाही विसरणार की ताईने माझ्यासोबत जे काही केलेलं आहे ते। तेव्हा आता मलिका तिला म्हणते की हे बघ अगं तुला कायम असं म्हणजे अलर्ट राहावं लागेल, कारण तुला तर माहिती आहे की तुझी बहीण अगदी गोड गोड बोलत असते, तिला फक्त गोड बोलता येतं आणि सगळ्यांचा विश्वास संपादन करता येतो, परंतु तिच्या बोलण्याला मात्र आता तो लगेच असं इमोशनल व्हायचं नाही, अगदी प्रॅक्टिकली विचार करायचा आणि हे बघ नेहमी मात्र प्रॅक्टिकल विचार करत जा, काल जे काही झालं ना त्या बाबतीत सुद्धा, आणि प्रत्येक गोष्टीमध्ये फक्त आणि फक्त तुझा फायदा बघत जा, काल जे झालेला आहे त्या बाबतीत सुद्धा, आणि मी सांगेल तसंच तू करत जा, कारण आज घरामध्ये पूजा आहे आणि बघ ना आज मात्र एका मुलीला घरामध्ये
आता गिफ्ट मिळणार आहे पूजेचं, बघितलंस ना. तेव्हा आता सुष्मिता आणखीनच खुश होते. तेव्हा आता सुष्मिता विचारते की काय असेल, ज्वेलरी असेल का. तर लगेच मलिका तिला म्हणते की अगं ज्वेलरीसाठी मात्र अख्खं आयुष्य पडलेलं आहे, ज्वेलरीचा विचार करू नकोस, तू असं काहीतरी माग की जे आपल्या आवडीचं असेल. तेव्हा लगेच आता आणि नक्की काय करायचं आहे त्याबद्दल मात्र आता सगळं काही आता सुष्मिताला समजावते. त्यानंतर इकडे समर आपल्या रूममध्ये असतो आणि तो फोनवर बोलत आहे आणि आनंदवर बरोबर तो मात्र फोनवर बोलत असतो, काहीतरी आता कंपनीच्या बाबतीत असतं. आणि त्यानंतर फोनवरून बोलणं झाल्यानंतर सोनंदी तिथे आलेली असते आणि सोनंदी आल्यानंतर आता समर तिला म्हणतो की आनंद मात्र ह्या पूजेसाठी नाही येऊ शकत, कारण त्याला ऑफिसमध्ये थांबावं लागतं. त्यानंतर आता सोनंदी नाराज दिसते. तर समर विचारतो की काय झालं, तुम्ही इतक्या अपसेट का वाटतात. तेव्हा सोनंदी म्हणते की हे बघा सुष्मिता रडत होती. समर विचारतो की तिला आता काय झालं. तर सोनंदी म्हणते की कारण मला माहिती नाही, कारण मी तिला कारण विचारणारच होते, पण तेवढ्यात आता हा अंशुमन तिला आतमध्ये घेऊन गेला. बहुतेक अंशुमन आणि सुष्मिता यांच्यामध्ये भांडण झालं असेल आणि काहीतरी तो तिला नक्कीच बोलला असेल. आणि जर त्या दोघांमध्ये जर पटत नसेल तर आपण ही पूजा कशाला करायची आणि आपण त्या दोघांना वेगळं करूयात आणि ह्या गोष्टीला खरंच काही अर्थ नाही. आणि काय करायचं, कारण आता मात्र दोघांमध्ये भांडण हे होतच राहणार आहे. तेव्हा आता तुम्ही दोघांनाही स्पष्टपणे समोर घ्या आणि समोर घेऊन त्यांना विचारा की आता काय करायचं आहे, नक्की तुम्हाला हे संसार करायचा आहे किंवा नाही. आणि भावनेच्या भरामध्ये मात्र त्यांनी हे लग्न केलं आहे का. आणि जर त्यांनी चूक म्हणजे त्यांची चूक झाली असेल तर आपण त्यांची चूक मात्र समजून घेऊयात, परंतु जर त्यांचं पटत नसेल तर मात्र आता पुढचं कशाला काय करायचं बरं. आणि जर त्यांची चूक झाली असेल तर मला असं वाटतं की आपण काहीतरी निर्णय घेऊयात. आणि आता मात्र प्लीज मला काहीतरी असं आहे असं वाटतंच, कारण सुष्मिता अजून खूप लहान आहे आणि तिला जर आता मात्र सगळं काही लक्षात आलं तर मात्र अवघड होईल. त्यामुळे प्लीज आता जे काही करायचं असेल तर ते सुष्मितासाठी सुद्धा निर्णय करून घ्या, मला प्लीज असं नकोय. स्वानंदीला असं वाटतं की त्यांचं हे लग्न मोडावं, परंतु समर म्हणतो की हे बघा त्यांनी आता ठरवलेलं आहे ना की कोणत्याही परिस्थितीमध्ये त्यांना मात्र आता हे लग्न म्हणजे त्यांनी केलेलं आहे. त्यामुळे आता ते एकमेकांचे नवरा बायको आहोत. आता त्यांना आपण कसं वेगळं करू शकतो आणि किती काही झालं तरी शेवटी आपलं तरी स्वीकारावं लागेलच. त्यावरती आता सोनंदी म्हणते की हे बघा जरीही त्यांचं लग्न झालेलं असेल पण तरी सुद्धा त्यांचं एकमेकावर प्रेम नाही. आणि तेवढ्यात समर म्हणतो की अहो हे बघा आपलं लग्न झालं तेव्हा आपल्यात तरी कुठे प्रेम होतं. नंतर हा शब्द म्हणल्यानंतर आता सोनंदी आणि समर दोघंही एकमेकांकडे आश्चर्याने पाहत असतात. सोनंदीला असं वाटतं पुढचं नक्की समर राजवाडे काय बोलणार आहेत. ती लगेच विचारते की नंतर काय राजवाडे, तुम्ही आता तर नंतर म्हणाला. तेव्हा समर म्हणतो की नंतर सगळं काही होऊन जातं. तर सोनंदी विचारते की आपलं लग्नानंतर सगळं काही बरं चाललेलं आहे का. तेव्हा आता समर म्हणतो की हे बघा सोनंदी मॅडम मी खरं आहे ते सांगतो. तेव्हा समर म्हणतो की हे बघा सोनंदी मॅडम लग्नानंतर आता एकमेकांची सवय होते, एकमेकांच्या आवडीनिवडी कळतात आणि लग्नानंतर मात्र एकमेकांना ते आवडू शकतातच, त्यामुळे तसंच होईल, तुम्ही फार विचार करू नका. असे बोलून समर आता बाहेर निघून जातो. सोनंदी विचारातच पडते. त्यानंतर आता इकडे ही मंदा काहीतरी खरेदी करून घेऊन आलेली असते आणि स्वतःलाच म्हणते की मंदा खूपच छान खरेदी केली आणि सगळ्यांना आवाज देते की मुलांनो या बाहेर, मी छान खरेदी करून आलेले आहे, या जरा बघायला. बाबा तेवढ्यात बाहेर येतात. बाबा म्हणतात की काय झालं, आता काय केलंस. आणि तेवढ्यात मंदा म्हणते की मी 2 जावयांसाठी आणि आपल्या मुलींसाठी अधिक मासाची खरेदी करून आलेले आहे. आणि तेवढ्यात रोहन आणि अधिरा बाहेर येतात. मंदा विचारते की काय कसं वाटते, काय छान आहे ना चॉईस. तेव्हा आता अधिरा बघते तर अधिरा तोंडाला हात लावते. आता बाबा म्हणतात की हो बरं आहे. मंदा म्हणते की काय, एकतर मी उन्हात आणत आता इतकी खरेदी केली आणि तुम्ही फक्त काय म्हणतात की बरं आहे आणि माझी चॉईस कशी वाटली, मस्त आहे ना. तेव्हा आता बाबा म्हणतात की हे बघ या विषयावर मात्र मला काही बोलायचंच नाही. असे बोलून बाबा जायला निघतात. पण मंदा म्हणते की थांबा 1 मिनिट. आणि हे बघा मी अधिक मासाची आता जी तयारी केलेली आहे ती सगळी तयारी मात्र आता अधिक मासाची आहे. जावयांसाठी मी सर्व खरेदी केलेली आहे आणि राहिलेली खरेदी आहे तर ती तुम्ही करायची आहे. मला असं वाटतं की सोनं आपल्याला नाही झेपणार, परंतु चांदीची मात्र काहीतरी खरेदी आपल्याला करावी लागेल. आणि चांदी सुद्धा आता महाग आहे, छोटासा काहीतरी दागिना करून द्यावा. त्यामुळे मला असं वाटतं की दोघांना अंगठ्या जरी करून दिल्या तरी चालतील. आणि हे बघा तो आपला मान आहे, तो मान आपण नाही सोडायचा. रीती भाती आहे तर त्या आपल्या
आपल्याला करावेच लागतील, बरोबर आहे ना, मी बरोबर बोलते ना. आणि मंदा लगेच आता रोहनला म्हणते, रोहन अरे तुला आमंत्रण वगैरे आले का नाही आदिराच्या घरून, आणि हे बघ जा बर का, अरे मान आहे जावाय जा, आणि एक गोष्ट सांगते मागे हटायचं नाही, आणि जोपर्यंत सासू मात्र ताटामध्ये सोनं ठेवत नाही तोपर्यंत ताटावरून उठायचंच नाही, हो की नाही आदिरा, बरोबर आहे ना. त्यावरती आदिरा म्हणते की आई. मंदा हसते आणि म्हणते की अगं मान असतो म्हणून म्हटलं. तेव्हा आता रोहन म्हणतो की आई तू काही कसं बोलते, मी यातील काहीच करणार नाही, त्यांनी फक्त मला आशीर्वाद दिला तर हेच माझ्यासाठी खूप आहे. तेव्हा मंदा म्हणते की अरे तू वेडा आहेस का, तो मान असतो तुला कळतं का, अरे अधिक मासाचा म्हणजे मान असतो तो. तेव्हा लगेच आता बाबा म्हणतात की हे मात्र बरं आहे, स्वतःच्या जावयांसाठी मात्र चांदीची वस्तू आणि स्वतःच्या मुलासाठी लगेच तिकडून सोन्याची वस्तू घ्यायची, आणि हे काहीच नाही, मी सुद्धा आपल्या जावयांसाठी काहीतरी सोन्याचं घेऊन येतो जे परवडेल असं. तेव्हा मंदा म्हणते की सोन्याचे भाव किती आहेत, अहो 1.5 लाखाच्या वर गेलेला आहे, एवढंसं जरी केलं तरी सुद्धा आता किती 10,000च्या घरात जाईल, मग तुमच्याने एवढंच होणार आहे का. आणि त्यांचं काय, ते तर खूप श्रीमंत लोक आहेत, गुंजभर सोनं जरी दिलं ना त्यांच्याकडे काही फरक नाही पडणार. त्यामुळे प्लीज आता मात्र जे काही आहे तर ते स्वीकारा, आणि त्यांच्या जावयासाठी मात्र आता ते नक्की करतील. तेव्हा आता बाबा म्हणतात की तू असं का बोलतेस, तोच नियम मात्र रोहनसाठी सुद्धा लागू होतो, आणि तोच नियम मात्र आता सगळ्यांसाठी, म्हणजे रोहन त्यांना काही मागणार नाही. मंदा म्हणते की तुम्ही असं का बोलतात बरं, अहो मी काही हवरट आहे का, मी उगाच सोनं मागते का, मी रोहनला पुढे करते आणि माझ्यासाठी सोनं मागते का, काय बोलता तो तुम्ही, वाटेल तसं तोंडाला येऊन ते बडबड करू नका, कारण जे म्हणजे रोहनला सोनं मिळावं यासाठी मी नाही बोलत, त्याचा मान त्याला मिळावा यासाठी मी बोलते, तर कधीही माझ्या शब्दाला मान दिलेला नाही. आणि आदिरा म्हणते की सगळ्या काही पिशव्या तू आतमध्ये घेऊन ये. त्यानंतर आता इकडे गुरुजींची पूजा सुरू झालेली असते, आणि गुरुजी मात्र आता पूजा वगैरे करत असतात. अंशुमन आणि सुष्मिता पूजेला बसलेले आहेत, आणि तेवढ्यात आता स्वानंदीच्या जीवाला मात्र धाकधुकच असतो. तिला मात्र आता लगेच ह्या सुष्मिताचं बोलणं आठवतं की तू लगेच आमच्या मध्ये मध्ये करत जाऊ नकोस, आणि माझ्या मागे मागे तर करत जाऊच नको. तेव्हा मात्र स्वानंदीला सारखं मात्र तेच आठवत असतं, नक्की काहीतरी वेगळं घडत आहे, आणि नक्की राजवाडे काय होतंय. त्यानंतर आता गुरुजींची पूजा वगैरे पूर्ण होते. गुरुजी म्हणतात की आता पूजा ही निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. त्यानंतर आता अंशुमन आणि ही सुष्मिता सगळ्यांच्या पाया पडत असतात. तर आजी म्हणते की सुखी राहा आणि छान असा म्हणजे संसार करा. तेवढ्यात मलिकाच्या पाया पडायला येतात. मलिकाच्या पाया पडायला आल्यानंतर आता मलिका म्हणते की हो सुखी राहा आणि छान मेड फॉर इच अदर जोडी आहे तुमची. त्यानंतर आता समरच्या आणि सोनंदीच्या पाया पडायला येतात. तर समरच्या पाया पडल्यानंतर समर म्हणतो की खुश राहा, परंतु आता तरी नीट वाग आणि एक गोष्ट लक्षात ठेव, यापुढे मात्र या घरात तुझी एकही चूक खपून घेतली जाणार नाही. सुखी राहा. आणि तेवढ्यात मलिका म्हणते की समर प्लीज अरे असं बोलू नकोस, इतक्या आनंदाचा क्षण आहे. आणि त्यानंतर मात्र अंशुमन आणि सुष्मिता लगेच सोनंदीच्या पाया पडतात. तर सोनंदी म्हणते की जपा एकमेकांना. त्यानंतर आता गुरुजी म्हणतात की चला आता मी येतोय, नैवेद्य वगैरे सगळं काही दाखवून झालेलं आहे. त्यानंतर आता समोर गुरुजींना म्हणतो की अहो थांबा, जेवण तरी करून जा. गुरुजी म्हणतात की नको, अजून एका ठिकाणी पूजेला जायचं आहे. त्यानंतर मात्र समर आपल्या खिशातून पॉकेट काढतो आणि गुरुजींची दक्षिणा द्यायची असते, सुष्मिताच्या हातात देतो. तेव्हा सुष्मिता म्हणते की एवढे पैसे, तर अंशुमन तिला चूप राहायला खुणावतो आणि ते गुरुजींची दक्षिणा देऊन टाकतात आणि गुरुजी आता निघून जातात. तेवढं समोर म्हणतो की चला पूजा तर आता निर्विघ्नपणे पार पडलेली आहे. तर सुष्मिता लगेच म्हणते की जिजू तुम्ही तर मला म्हणाला होतात की तुम्ही काहीतरी गिफ्ट मला देणार आहात म्हणून. तेव्हा समोर म्हणतो की हो सॉरी मी विसरलोच होतो, आणि सांग ना तुला काय हवं आहे, ते काही तू मागशील ना ते सगळं तुला मिळेल. तेव्हा सुष्मिता म्हणते की खरंच जे मागेल ते. समोर म्हणतो की हो मी सांगितलं ना, तू जे मागशील ते तुला मिळेल, कारण तू राजवाड्यांची सून आहेस आता आणि तुझा तो मान आहे. तेव्हा आता सुष्मिता म्हणते की कसला मान, मला तर फक्त पूजा करण्याचा मान आता मिळालेला आहे, बाकी सगळं काही मान तर ताईलाच मिळतो. आणि तुम्ही माझ्याबद्दल जे काही विचार करता ते खास मला माहिती आहे, पण तसेही या घरात मला काही खास किंमत नाही. तेव्हा आता स्वानंदी म्हणते की सुष्मिता अगं तू काय बोलतेस, अगं तू बरी आहेस का, अगं अख्खा पूजेचा घाट घातला होता तो तुझ्यासाठीच होता. तेव्हा स्वानंदी चिडलेली असते. तर समोर म्हणतो की हे बघा स्वानंदी मॅडम तुम्ही चिडू नका, एक मिनिट शांत. तेव्हा समोर सुष्मिताला विचारतो की तुला नक्की काय म्हणायचं आहे ते स्पष्ट सांग. सुष्मिता लगेच म्हणते की ताईला जो काही मान घरात आहे तो मान मला नाही मिळत, आणि मला असं वाटतच नाही की मी या घरात नवीन सून म्हणून आले म्हणून, कारण ताई जे सांगते ते सगळे जण फॉलो करतात आणि मला सुद्धा तेच करावं लागेल.
त्यामुळे मला असं वाटतं की या घरात मी मोलकरणीच होईल म्हणून. आणि मला असं वाटतं की मी त्या मुलीच्या म्हणजे त्या चिंगीची रिप्लेसमेंट आहे. तर मलिका लगेच सुष्मिताला मुद्दाम म्हणते की सुश बाळा, अगं तू काही कसं बोलते, चिंगी आणि तुझी बरोबरी अगं होऊ शकत नाही. मग कुठे ती मोलकरीण चिंगी आणि कुठे तू राजवाड्यांची सून. अगं तू या घराची मालकीण आहे, लक्षात ठेव. तेव्हा सुष्मिता लगेच म्हणते की मी फक्त आता नावाला मालकीण आहे, मला कोणी या घरात किंमत देत नाही. तर अंशुमन म्हणतो की अजून काय करायचं, अगं बायको म्हणून मी तुला किती रिस्पेक्ट देतोय आणि तुझ्यावर मात्र जीवापाड प्रेम सुद्धा करतो, तेवढं पुरेसं नाही का. तेव्हा मात्र आता लगेच ही सुष्मिता म्हणते की अंशुमन, मला माहिती आहे की तुम्ही माझ्यासाठी तेवढं सर्व काही करतात, पण या घरामध्ये मला जी जागा मिळायला हवी आहे तर ती जागा नाही मिळत आणि मला ती जागा हवी आहे. तेव्हा आता समर म्हणतो की तुला असं का वाटतं, कारण तू राजवाड्यांची सून आहे आणि तरी सुद्धा मात्र तुला असं का वाटत आहे. आणि हे बघ, तू गिफ्ट तर मागून बघ, अगं तुला जे हवं आहे ते सगळं काही मिळेल. आजी मात्र आता तिला दागिने वगैरे दाखवते, बघ मी तुझ्यासाठी दागिने घेऊन आले असं म्हणते. तेव्हा आता सुष्मिता मुद्दाम अगोदर दागिने बघितल्यानंतर खूप खुश होते आणि नंतर म्हणते मला ते दागिने वगैरे काहीही नकोय. तेव्हा आता ती दागिने नकोय म्हणते. समर म्हणतो की अगं असं काय करतेस तू, तुला नक्की अजून काय हवं आहे. तेव्हा सुष्मिता म्हणते की हे बघा जिजू, मला दागिने वगैरे काही नको, मला या घरात मान हवा आहे आणि या घरातील अधिकार मला हवे आहेत आणि तेच माझं गिफ्ट असेल. तेव्हा आता मलिका आणि अंशुमन यांना अगदी म्हणजे आनंदच होत असतो, परंतु आता समर आणि स्वानंदी यांना धक्का बसतो. समर म्हणतो की कसले अधिकार, कशाबद्दल बोलतेस तू, या कुटुंबाचा भाग म्हणून तुला अधिकार दिलेले आहेत, आणखीन असे कोणते अधिकार तुला द्यायचे आहेत बरं. तेव्हा सुष्मिता म्हणते की ताईकडे जे काही अधिकार आहेत ना ते सगळे अधिकार मला हवे आहेत. तेव्हा स्वानंदी विचारते की सुष्मिता तू असं का करतेस, माझ्याकडे असे कोणते अधिकार आहेत. सुष्मिता म्हणते की हे बघ, घरात काय आणायचं काय आणायचं नाही हे सगळे काही अधिकार मात्र तू घेत असते आणि सगळं काही तू ठरवत असते. म्हणजे बेसिकली तुझ्याकडे घरातील सगळ्या काही चाव्या आहेत आणि चाव्यावरून मला आठवलं की तुझ्याकडे मात्र घरातील लॉकरची सुद्धा चावी असेल आणि ज्यांच्याकडे मात्र आता घरातील सगळ्या काही चाव्या पॉवर असतात तर घरातील सगळ्या काही चाव्या त्यांच्याकडे असतात आणि जर त्या चाव्या मला मिळाल्या तरच मला असं वाटेल की या घरात मी महत्वाची आहे आणि या घरात तो मान मला आहे म्हणून. अंशुमन आणि मलिका खुश होत हसत असतात. तर मित्रांनो, हा भाग येथे संपतो. पुढे नक्की काय होईल हे बघायला विसरू नका. तोपर्यंत धन्यवाद.